फिल्मच्या पहिल्याच फ्रेमपासून आपण एका कालातीत जगात पाऊल टाकतो, जणू काही आपला छोटा जुंगकुक आपल्यासमोर उभा आहे. त्याच्या सुरुवातीच्या फोटोनी हृदयाला गाठ लावली आहे. जुंगकुकच्या स्टारडममध्ये पहिल्या पावलांपासून ते त्याच्या आंतरराष्ट्रीय यशाच्या प्रवासात एक सुंदर आणि हळवी आठवण म्हणून या क्षणांना साजरे केले आहे. आय एम स्टील हा शीर्षक इतका साधा आहे, पण त्यात अनेक अर्थ दडलेले आहेत. अजूनही तो तसाच आहे, आणि तरीही तो आता एक पूर्ण विकसित कलाकार आहे. जुन्या आठवणींमधून पुढे जात आपण त्याच्या गोल्डन अल्बमच्या निर्मितीपर्यंत पोहोचतो. हा प्रवास 8 महिन्यांचा आहे, ज्यात त्याच्या कष्टांच्या, संघर्षांच्या क्षणांची झलक पाहायला मिळते. फिल्ममध्ये जुंगकुकच्या कंठात समस्या आल्याचे दाखवले आहे, ज्यामुळे तो काही आठवड्यांपर्यंत गात नव्हता, तरीही त्याने हार मानली नाही. त्याच्या आवाजातील ताकद, त्याची मेहनत आणि त्याचा दृढ निश्चय हे सर्व आपल्याला पुन्हा त्याच्यावर प्रेम करण्यास भाग पाडतात. आम्ही त्याला वेगळ्या संगीत प्रकारात स्वतःला कसे अर्पण करताना पाहतो. गोल्डन अल्बम हा फक्त एक संगीत नाही, तर त्याच्या आत्म्याचा एक तुकडा आहे. त्याच्या प्रत्येक गाण्यात त्याचा आत्मविश्वास आणि प्रेमाचा स्पर्श जाणवतो. जुंगकुक आपला प्रवास अविरत चालू ठेवतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, आणि यामुळेच तो आपल्याला प्रेरणा देतो. त्याच्या प्रत्येक संघर्षात, प्रत्येक विजयात आपण सहभागी आहोत. आय एम स्टील हा एक सुंदर चित्रपट आहे, जो फक्त जुंगकुकच्या कलात्मकतेचा प्रवास दाखवत नाही, तर आपल्या सर्वांच्या हृदयात खोलवर पोहोचतो. अंतिम निर्णय 5 पैकी 4. तर मित्रांनो, हा होता जुंगकुक आय एम स्टीलचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.